आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. हर घर तिरंगा 2026 अभियानासाठी 10 ऑगस्ट 2026चे पत्र मार्गदर्शन सूचना पाहूया सविस्तर. 11 ऑगस्ट 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल लगेच सबस्क्राईब करा. 8 ते 17 ऑगस्ट दरम्यान घराघरात राष्ट्रध्वज फडकवण्याचे आव्हान, ध्वज संहितेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश. 10 ऑगस्ट 2026चे महत्त्वपूर्ण परिपत्रक. समोर परिपत्रकसुद्धा पाहणार आहोत. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई यांनी हर घर तिरंगा 2026 अभियानाच्या अनुषंगाने राष्ट्रध्वज फडकवण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या अभियानात नागरिक, खाजगी संस्था, शैक्षणिक संस्था तसेच विविध आस्थापनांनी सहभागी होऊन राष्ट्रध्वजाचा सन्मान राखत अभियान यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शासनाच्या सूचनेनुसार हर घर तिरंगा 2026 या अभियानाचा कालावधी 8 ऑगस्ट 2026 ते 17 ऑगस्ट 2026 असा आहे. या कालावधीत नागरिकांनी आपल्या सोयीनुसार कोणत्याही दिवशी आपल्या स्तरावर राष्ट्रध्वज फडकावा. मात्र राष्ट्रध्वजाची प्रतिष्ठा, समानता आणि पावित्र्य अबाधित राहील याची विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे. राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी विशेष दिवसाची अट नाही. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने स्पष्ट केले आहे की अभियानाच्या कालावधीत राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी विशिष्ट दिवस अथवा विशिष्ट वेळ बंधनकारक नाही. नागरिकांना त्यांच्या सोयीनुसार अभियानाच्या कालावधीतील कोणत्याही दिवशी राष्ट्रध्वज फडकवता येणार आहे. केंद्र शासनाने जुलै 2022मध्ये भारतीय ध्वज संहितेत केलेल्या सुधारणेनुसार खुल्या जागेत किंवा नागरिकांच्या घरावर फडकवण्यात आलेला राष्ट्रध्वज दिवस तसेच रात्र अशा दोन्ही वेळेस फडकवता येतो. त्यामुळे हर घर तिरंगा अभियानात नागरिकांनी आपल्या सोयीनुसार ध्वज फडकवण्याची मुभा आहे. 17 हर घर तिरंगा 2026 तारखेनुसार कार्यक्रमाचे नियोजन. शासनाच्या पत्रामध्ये प्रत्येक दिवसासाठी स्वतंत्र कार्यक्रम बंधनकारक करण्यात आलेला नाही. मात्र अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी शाळा, महाविद्यालयांनी, स्थानिक स्वराज्य संस्था, विविध संस्था आणि नागरिकांनी पुढील प्रमाणे उपक्रमाचे नियोजन करता येईल. 8 ऑगस्ट 2026 अभियानाची सुरुवात. शाळा संस्थांमध्ये हर घर तिरंगा अभियानाची माहिती देणे. 9 ऑगस्ट नागरिकांमध्ये राष्ट्रध्वजावर जनजागृती, ध्वज संहितेची माहिती देणे. 10 ऑगस्ट शाळा व संस्थेमध्ये राष्ट्रध्वज फडकवण्याचे नियोजन. विद्यार्थ्यांना ध्वज संहितेची माहिती. घराघरात राष्ट्रध्वज फडकवण्याची जनजागृती मोहीम. विद्यार्थी व शिक्षक नागरिकांच्या सहभागातून तिरंगा जनजागृती उपक्रम. 13 ऑगस्ट हर घर तिरंगा अभियानाचा व्यापक प्रचार, नागरिकांना सहभागी होण्याचे आव्हान. 14 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी पूर्वसंध्येला राष्ट्रभक्तीपर उपक्रम, प्रभात फेरी, जनजागृती कार्यक्रम आयोजित करता येतील. 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज वंदन, ध्वजारोहण व विविध देशभक्तीपर कार्यक्रम. 16 ऑगस्ट राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याबाबत जनजागृती, ध्वजाची योग्य हाताळणी. 17 ऑगस्ट अभियानाचा शेवट, फडकवलेल्या राष्ट्रध्वजाची योग्य पद्धतीने काळजी घेणे व ध्वज संहितेचे पालन. वरील दिवसाने हे नियोजन हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठीचे सुचवलेले नियोजन आहे. शासनाच्या पत्रानुसार प्रत्येक दिवशी स्वतंत्र कार्यक्रम घेणे अनिवार्य असल्याचे नमूद केले आहे. शाळा व शैक्षणिक संस्थांसाठी विशेष नियोजन. हर घर तिरंगा अभियानात शैक्षणिक संस्थांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. शाळांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रध्वजाचे महत्त्व, भारतीय ध्वजसंहिता, राष्ट्रध्वजाचा सन्मान याबाबत मार्गदर्शन करावे. यासाठी पुढील उपक्रम घेता येतील. विद्यार्थ्यांच्या भारतीय राष्ट्रध्वज संहितेची माहिती देणे. हर घर तिरंगा अभियानात विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना सहभागी होण्याचे आवाहन करणे. राष्ट्रभक्तीपर घोषवाक्य, भाषणे, जनजागृती उपक्रम घेणे. विद्यार्थ्यांकडून तिरंगा जनजागृती फेरी आयोजित करणे. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात राष्ट्रध्वजाचा योग्य सन्मान राखणे. राष्ट्रध्वजाचा वापर करताना त्याची विटंबना होणार नाही याची दक्षता घेणे. अभियानाच्या कालावधीत नागरिकांना ध्वज संहितेबाबत मार्गदर्शन करणे. राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे आवश्यक आहे. शासनाच्या सूचनेनुसार राष्ट्रध्वजाची प्रतिष्ठा, समानता आणि पवित्र अबाधित राहण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. त्यामुळे अभियानाच्या उत्साहात राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. राष्ट्रध्वज फडकविताना भारतीय ध्वज संहितेतील सर्व नियम व तरतुदीचे पालन करणे बंधनकारक आहे. ध्वजाचा वापर केवळ सजावटीची वस्तू म्हणून न करता त्याचा राष्ट्रीय प्रतीक म्हणून योग्य सन्मान राखणे अपेक्षित आहे. नागरिकांना प्रशासनाचे आव्हान. हर घर तिरंगा 2026 हे केवळ ध्वज फडकवण्याचे अभियान नसून देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रध्वजाबद्दलचा आदर वाढवण्याचा उपक्रम आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, शैक्षणिक संस्था, खाजगी संस्था,
स्थानिक स्वराज्य संस्था, विविध सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन अभियान यशस्वी करावे असे आवाहन सांस्कृतिक कार्यालय संचालनालयाने केले आहे. अभियान कालावधी 8 ऑगस्ट 2026 ते 17 ऑगस्ट 2026. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट 2026. मार्गदर्शक सूचना जारी 10 ऑगस्ट 2026. मुख्य संदेश हर घर तिरंगा, राष्ट्रध्वजाचा सन्मान, राष्ट्राचा अभिमान. पत्र पाहूया. 10 ऑगस्ट 2026 महत्त्वपूर्ण सूचना हर घर तिरंगा अभियानाबाबत आपण थोडक्यात स्पष्टीकरण बघितलेलं आहे. हे पूर्ण परिपत्रक अखिल तामोसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता. तत्पूर्वी आपण नवीन असा चॅनल लगेच सबस्क्राईब करा. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका.